रुक्मिणी स्वयंवर प्रसंग पहिला. ओम श्री गणेशाय नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. ओम नमो जी कृष्णनाथा. गणेश सरस्वती नामे धरिता तुची तू कुळदेवता. कवना आता मी प्रार्थू तुची अखिल अवघे जन. सहज गुरु तू जनार्दन. कृष्ण कथेसी लावी मन. नित्यात्म गुण गावया. प्रथम वंदन श्री गणेशाला, जो सर्व विघ्नांचा नाश करतो. नंतर वंदन ज्ञान स्वरूपा सरस्वतीला, जी वाणीला मधुर करते. आणि मग वंदन माझ्या गुरुजनांना, ज्यांच्या कृपेने ही कृष्ण कथा मुखातून फुलासारखी उमलते. ऐकता कृष्ण कथा श्रवण, तेणे चित्तवृत्ती वेधली जाण. कर्माकर्मी अखंडपण, लागले ध्यान भीमकीसी. शुक योगींद्रा प्रति प्रश्न, करी परीक्षिती. भीमकी हरण श्रीपती, काय निमित्ती पैकेले. का करीतोसी मनसी प्रश्न, तरी मी त्यक्तोदक जाण. वदे कथामृत श्रवण, ते जीवन मज तुझेनी. राजा परीक्षित मृत्यूच्या सावलीत उभा शुकदेव ऋषींना विचारतो, हे महर्षी, विदर्भराज भीष्मकाच्या घरची रुक्मिणी कृष्णाने कशी हरण केली, ती कथा मला सांग. तुझ्या मुखातून कृष्ण कथा ऐकणं हेच माझं जीवनरस आहे. विशेष हे कृष्ण चरित्र, तुझे निशुद्ध मुखे पवित्र. श्रवण करिता माझे श्रोत्र, अधिकाधिक भूकेले. इतर कथा नवे फुडी, नित्य नूतन इची गोडी. सेऊ जाणती आवडी, ते परात परथडी पावले. देखोनी प्रश्नाचा आदर, शुक कथेसी झाला सादर. कैसा वचन बोलिला गंभीर, कृपा अपार रायाची. ऐक बापा परीक्षिती, तू तव सुखाची सुखमूर्ती. भीमकी पाणी ग्रहण स्थिती, यथा निगुती सांगेन. परीक्षिताचे डोळे कृष्ण स्मरणाने चमकत होते. तो म्हणाला, कृष्ण चरित्र हे नित्य नव, गोड आणि परमपवित्र आहे. प्रत्येक श्रवणात त्यात नवा रंग, नवा सुगंध फुलतो. म्हणूनच मला तुझ्या मुखातून ऐकायचं आहे. अगा वासुदेवाची तपप्राप्ती, श्रीकृष्ण देवकी उदरा येती. कृष्णाची जे कृष्ण शक्ती, जालो उतरती भूमंडळी. कनकासवे जैसी कांती, सूर्यासवे जैसी दीप्ती. तैसी अवतरली कृष्ण शक्ती, विदर्भ देशी रुक्मिणी. शुकदेव ऋषी शांतपणे सांगू लागले, जशी वसुदेवांच्या तपश्चर्येमुळे देवकीच्या गर्भातून कृष्ण अवतरला, तशीच कृष्ण शक्ती विदर्भ भूमीत प्रकट झाली. राजा भीष्मकाच्या घरात राणीच्या गर्भात रुक्मिणी एक तेजस्वी कन्या जन्मली. जैसा मूर्तिमंत विवेक, तैसा जाण राजा भीमक. सत्वातिला अति सात्विक, निष्कलंक शोभत. श्रद्धा पत्नी शुद्धमती, झाला गर्भाते धरिती. तेथे जन्मली कृष्ण शक्ती, चिच्छक्ती रुक्मिणी. नवविधा तेची नवमास, गर्भा भरले पूर्ण दिवस. सांग जन्मली रूपस, नवनिधान रुक्मिणी. पांचा विषयांचे शेवटी, सुबुद्धी उपजे गोमटी. तैसी पांचाहुनी धाकुटी, जाहली गोरटी रुक्मिणी. जेहुनी जन्मली कुशी, तैहुनी आवडे रायासी. अमान्य करुणी पांचासी, तेची एकी पढियंती. स्वरूप रूपे अति सुंदर, लावण्य गुणे गुणगंभीर. दिवसेंदिवस जाहली थोर, वर विचार रायासी. भीष्मक राजा अतिशय सात्विक आणि निष्कलंक स्वभावाचा होता. त्याची पत्नी श्रद्धाळू शुद्ध मनाची होती. तिच्या गर्भात कृष्ण शक्ती म्हणजेच चैतन्य शक्ती असलेली रुक्मिणी उत्पन्न झाली. पूर्ण 9 महिने गर्भवाढ झाली आणि योग्य वेळ आल्यावर रुक्मिणी जन्मली. ती रूपाने सुंदर आणि गुणांनी भरलेली होती. जसे 5 विषयांमधून श्रवण, दर्शन, स्पर्श, स्वाद, गंध, शेवटी उत्तम विचार निर्माण होतात, तसेच 5 भावंडांपेक्षा धाकटी असूनही रुक्मिणी अतिशय गुणी आणि गोरी होती. जन्मल्या क्षणापासूनच ती वडील भीष्मक राजाला फार आवडू लागली.
भावंडांपेक्षा ती वेगळी, खास आणि सगळ्यांची लाडकी होती. तेथे कीर्तिनामा ब्राह्मण रायापासी आला जाण, तेणे कृष्ण कीर्तन तेथे तनमन वेधले. बसली होती रायापासी सादर देखोनी भीमकीसी, मग वर्णिले कृष्ण रूपासी चित्स्वरूपेसी साकार. एके दिवशी कीर्तिनाम नावाचा एक विद्वान ब्राह्मण राजदरबारात आला. त्याने कृष्णाच्या लीला, रूप आणि महिमा यांची रसाळ कथा सांगितली. रुक्मिणी दालनाच्या ओटीवर ऐकत होती. या कथेतून तिच्या अंतःकरणात कृष्ण रूपाची पहिली ठिणगी पडली आणि ती प्रेमाच्या ज्वालेत रूपांतरित झाली. जो निर्गुण निर्विकार, जो निष्कर्म निरुपचार, तोची जाहला जी साकार, लीला विग्रही श्रीकृष्ण. ब्राह्मण सांगत होता, जो निराकार, गुणरहित, बदल न होणारा, कर्मरहित, कोणत्याही उपचारापासून दूर असा परब्रह्म आहे, तोच श्रीकृष्ण लीलामूर्ती म्हणून साकार झाला. अतिसुरंग चरण तळे उपमे कठीण रातोत्पले, बालसूर्याचेनी उजाडे तैसी कवळे टाचांची. त्याचे पायाचे तळवे अतिशय सुंदर, जणू कठीण निळसर रात्री उमलणाऱ्या कमळासारखे होते. त्यावर बालसूर्यासारखा कोमल प्रकाश पसरलेला होता. ध्वज वज्रांकुश रेखा, चरणींची सामुद्रिके देखा, नवर्णवती सहस्त्रमुखा, ब्रह्मांदिका अलक्ष. पायांवर ध्वज, वज्र, अंकुश अशा चिन्हांच्या रेषा होत्या, ज्या सामुद्रिक शास्त्रानुसार अतिशय शुभ आहेत. त्या वर्णन करणे ब्रह्मा किंवा इतर देवांनाही शक्य नाही. पिळूनी इंद्रनीळ किळी, ओतली कृष्णा तनू सावळी, पाऊले सुकुमार कोवळी, घोटी निळी दोही भागी. श्रीकृष्णाची देहकांती जणू गडद निळ्या इंद्रनीलमण्याच्या सारखी होती. त्याचे पाय अतिशय कोवळे, घोट्याजवळ निळसर छटा असलेले होते. सुनीळ नभाचिया कळिका, तैशा आंगोळिया देखा, वरी नखे त्या चंद्ररेखा, चरण पियुषा लुब्धल्या. त्याची त्वचा जशी निळ्या आकाशाच्या फुलासारखी दिसते, तसेच पायांवरील नखांमध्ये चंद्रकोरीसारखी चमक होती, जी अमृतासारखी आकर्षक होती. सांडुनी कठीणत्वाचे डिंब, सचेतन मर्गज स्तंभ, तैसे चरणजी स्वयंभ, श्रीकृष्ण शरीरी शोभती. कठोरतेचा दिखावा न करता जणू सचेतन पाचूच्या स्तंभासारखे ते पाय स्वाभाविक सौंदर्याने शोभत होते. कृष्ण अंगा जडलेपणे, विजुसी पुट आले चौगुणे, विसरली अस्तमाना जाणे, पितांबरपणे कांसेसी. कृष्णाच्या देहावर पितांबर असे सजले होते की त्याच्या गडद निळ्या कांतीला 4 पटीने अधिक तेज मिळाले, जणू सूर्यास्तही विसरला. कृष्णचरणींची भूषणे, वांकिने वेदांसी आणिले उणे, ते तव धरुणी ठेले मौने, कृष्ण कीर्तने हे गरजे. कृष्णाच्या पायातील अलंकार वेदांनाही नम्र करून मौनात घेऊन जातात आणि मग ते मौन फक्त कृष्ण कीर्तनाच्या गजरात व्यक्त होते. सोहम भावाचेनी गजरे, चरणी गरजतीने पुरे, मुमुक्षुचे मन निदसुरे, त्याते चेईरे करीतसे. भगवंताच्या पायात लावलेली सोहम भावाची फुले सतत सुंदर नाद करीत होती. मुक्तीची इच्छा असलेल्या भक्तांचे मन त्या नादाने आनंदी होत होते. तो डरे गरजे कवने मानी, जन्म मरणे हरिचरणी, नाही उपासकाला गोनी, संकल्प विकल्प गेलिया. जन्म मरणाच्या चक्र नष्ट करून कोणत्याही इच्छा वासनेशिवाय मन पूर्णपणे श्रीकृष्णाच्या पायात स्थिर झाल्यावर भक्तांच्या अंतःकरणातील संकल्प विकल्प नाहीसे होतात. अनंत रूप नाकडे वेदी, ते आकळी जेवी सदबुद्धी, तैशी मेखला माझ्यामधी, चिद्रत्न संधी जडली असे. कृष्णाच्या कटीला म्हणजे मध्यभागी बांधलेला मेखला म्हणजे कमरेवरील अलंकार अशी दिसत होती, जणू चैतन्य रत्नाच्या माळेच्या मधोमध बसवलेली तेजस्वी गाठ. स्वपदा पावली या पाठी, जेवी वृत्ती होय उपराटी, तैशा किंकिनी क्षुद्र घंटी, अधोमुख मेखलेशी. मेखलेला लावलेल्या लहान लहान घंट्या जणू भक्तांच्या वृत्तीप्रमाणे
भगवंताच्या चरणांमागे जाणाऱ्या साधकांच्या पावलांच्या नादांसारख्या वाटत होत्या. अतिशयेंशी माजूसाना होता अभिमान पंचानना, देखोनी श्रीकृष्ण मध्य रचना, लाजोनी राना तो गेला. पंचेंद्रियांना म्हणजे 5 इंद्रियांना अभिमान होता, पण श्रीकृष्णाचे मधले सौंदर्य पाहून त्यांनाही लाज वाटून तो अभिमान गेला. पहावया कृष्ण मध्य रचना, चित्रींची लेपे जाहली जाणा, सांडुनी अंगीच्या अभिमाना, मेखले खेवना स्वये जडिले. कृष्णाच्या मधल्या रचनेचे सौंदर्य पाहण्यासाठी जणू निसर्गाने स्वतःच अलंकार होऊन मेखला सजवली होती. नाभीशी नाभी नाभिता, देऊनी स्थापिला विधाता, तेथीचा तो पार पाहता, विधाता पै नेणेची. मनोनी पद्मनाभी नावा, उदरी त्रैलोक्याचा सांटोवा, तरंगाचा पैकेला. विधात्याने म्हणजे ब्रह्मदेवाने नाभीला असे स्थापन केले की त्या नाभीपासून वर खाली पाहिले तरी तिचा अंत लागत नाही, म्हणूनच त्याला पद्मनाभ हे नाव मिळाले. त्या नाभीमध्ये त्रैलोक्याचा साठा जणू सागरातील खजिन्यासारखा ठेवलेला आहे. सागरी लहरीची नव्हाळी, तैसी उदरी त्रिगुण त्रिवळी, कर्मा कर्म रोमावळी, बहिर्मुखे वाढली या. सागरात जशा लाटा उठतात तशाच त्याच्या उदरात त्रिगुणांच्या म्हणजे सत्व रज तम यांच्या वड्या होत्या. नकडे हृदयींचे महिमान, उपनिषदा पडले मौन, तेथेंची संचरले सज्जन, देहाभिमान सांडोनी. उपनिषदांनीही कृष्णाच्या हृदयातील महिमा सांगताना मौन धारण केले आहे. सज्जन मात्र देहभान सोडून त्या हृदयात प्रवेश करतात. शून्य सांडोनी निर्वकाश, त्यांची कृष्ण हृदय सावकाश, संती केला रहिवास, वृत्तीशून्य होऊनी. शून्य व निर्वकाश अवस्थेतच श्रीकृष्णाच्या हृदयात ते सावकाश राहतात आणि वृत्तीशून्य होतात. तयापदी जे सुलीन, तेची जडित पदक जाण, मुक्त मोती लग संपूर्ण, गुणे विनले लासे. ज्यांनी भगवंताच्या त्या अवस्थेत पूर्ण एकरूपता साधली आहे ते जणू गुणांविना परिपूर्ण मुक्त मोत्यांनी मडवलेल्या पदकासारखे झाले आहेत. ज्ञान वैराग्य शक्ती संपुटी, निपजली मुक्त मोतिये गोमटी, तेची एकावळी कंठी, श्रीकृष्णाचे शोभत. श्रीकृष्णाच्या गळ्यात एक सुंदर हार आहे. सगळ्यांना समान करणारी कला जणू त्या हारात आहे. जनवी जन समान कळा, तेची आपाद वनमाळा, शांती निज शांती निर्मळा, रुळे गळा वैजयंती. पायापासून डोक्यापर्यंत सुगंधी वनमाला आहे. ती शुद्ध शांत निर्मळ असून वैजयंती नावाने गळ्यात शोभत आहे. ओंकार मातृकांसकट, तोची जाणावा कंबुकंठ, तेची वेदांचे मूळपीठ, तेथुनी प्रगटे त्रिकांडी. त्याचा कंठ म्हणजेच ओंकार व त्यातील सर्व अक्षरे. तोच वेदांचे मूळस्थान असून त्यातून 3 विभागांचे वेद म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद प्रकट होतात. खनोनी उपनिषदांची खाणी, अर्थ काढिला शोधूनी, तोची कंठी कौस्तुभमणी, निजकिरणी झळकत. उपनिषदांच्या खाणीतील अर्थ शोधून काढल्यावर जो मणी सापडतो तोच कृष्णाच्या गळ्यातील कौस्तुभ मणी आहे, जो आपल्या तेजाने झळकत असतो. गगनगजाचे शुंडा दंड, तैसे सरळ बाहुदंड, पराक्रमे अति प्रचंड, अभयदानी उदित. कृष्णाचे बाहू आकाशातील हत्तीच्या सोंडेप्रमाणे सरळ आहे. ते अतिशय पराक्रमी प्रचंड सामर्थ्यवान आणि अभय देणारे आहेत. पंचभूते भिन्न भिन्न, तैसा आंगोळिया जाण, तळहात तो अधिष्ठान, पांचही मिळती एक मुष्टी. जसे 5 भिन्न तत्वे पृथ्वी जल अग्नी वायू आकाश एकत्र होतात, तसे त्याचे हात 5ही एकमुठी झाले आहेत. चहूखाणी क्रियाशक्ती, त्याचारी भुजा शोभती, आयुधेम वसविली हाती, कवने स्थिती पहापाम. त्याची 4ही दिशांना कार्यशक्ती पसरलेली आहे, त्यामुळे त्याच्या 4 भुजा शोभतात आणि त्या हातात विविध आयुधे आहेत.
अत्यंत तेजे तेजाकार द्वेत दलनी सतेजधार तेची धगधगती चक्र अरिमर्दनी उद्भट त्याच्या चक्रात अत्यंत तेज आहे जे अरिमर्दनासाठी प्रखरतेने फिरते घाये अभिमान करी चेंदा त्यांची झडकत पैंगदा निशब्दी उठवी शब्दा वेदानुवाद पांचजन्य गदा शत्रूचा अभिमान चिरडते पांचजन्य शंख नाद करून वेदांचा अर्थ जगात पसरवतो अभेद भक्त मज भेटती तेव्हा सुमने कैची मिळती त्यांची ये पूजे लागी हाती हृदय कमळ वाहतसे जे अभेद भक्त म्हणजे सर्वांशी एकात्म झालेली भक्ती घेऊन त्याला भेटतात त्यांना तो स्वतः फुले देतो आणि त्यांच्या पूजेसाठी आपल्या हातात हृदय कमळ धरतो बाहुवटे कीर्तिमुखे चारी वेद जाहले सुखे करी कंकणे जडित माणके वार्तिकांत वेदांत त्याच्या बाहूंना जोडलेले कीर्तिमुख चारही वेदांचे प्रतीक आहे हातातील कडे मौल्यवान मानकांनी जडलेले आहे जे वेदांच्या भाष्याप्रमाणे आहेत यंत्र उभवनी उपासका त्याची आंगोळिया मुद्रिका त्रिकोण षटकोण कर्णिका जडित माणिका आगमोक्त उपासकांसाठी यंत्र रूपाने त्याच्या बोटात मौल्यवान मानकांची अंगठी आहे जी त्रिकोण षटकोण कर्णिका यासारख्या आगमशास्त्रातील चिन्हांनी सजवलेली आहे पूर्वोत्तर मीमांसा दोन्ही कुंडले जाहली कृष्णकर्णी ती उपनिषर्दथ किरणी झडकता ती सतेज पूर्व व उत्तर मीमांसा या दोन्ही तत्वज्ञानांचे स्वरूप त्यांच्या कानातील कुंडलात आहे ज्यातून उपनिषदांचा तेजस्वी अर्थ झळकतो एक म्हणती साकार एक म्हणती निराकार परी साकार ना निराकार श्रवणे विकार मावडती काही जण त्याला साकार म्हणतात काही निराकार म्हणतात पण प्रत्यक्ष श्रवणातून हे वाद थांबतात कारण ते ऐकताना भेदभाव नाहीसा होतो गाळोनिया मोक्ष सुख तेथींचा मुसाओनी हरिख तेची कृष्णाचे श्रीमुख नित्य निर्दोष मिरवीत श्रीकृष्णाच्या मुखात मोक्ष सुखाचा साठा आहे तेथेच हरी विराजमान असून त्याचे मुख नित्य निर्दोष निरंतर सुंदर आहे उपमे चंद्रकडा गहन तो तव कृष्ण पक्षी क्षीण उदय अस्ताविण संपूर्ण वदनेंदू कृष्णाचा जशी पौर्णिमेची चंद्रकडा पूर्ण आणि उज्ज्वल असते तशी त्याची वदने चंद्राची शोभा आहे ज्यात उदय अस्त नाही नेहमीच पूर्ण तेज आहे उपमे रहित हनुवटी पाहता प्रेम दुणावे पोटी त्रैलोक्य सौंदर्य एकवटी दावी ताहे दृष्टीनी मासुरा त्याची हनुवटी उपमेच्या पलीकडची आहे तिला पाहताना अंतकरणातील प्रेम दुप्पट होते त्रैलोक्याचे सौंदर्य जणू एका ठिकाणी एकवटून त्याच्या दर्शनाने दृष्टी सुखावते जीवशिव एकाकार तैसे मीनले दोन्ही अधर माझी दंतपंक्ती तेजाकार चिदानंदे झळकती ज्याचे दोन्ही अधर म्हणजे ओठ जीव आणि शिव यांच्यासारखे एकरूप आहेत मध्ये शुभ्र दातांची रांग तेजाने झळकते आणि चिदानंदाचा प्रकाश पसरवते नास्तिका देऊनी नास्तिक उंचावले ते नासिक पवन हिंडता पावला दुःख कृष्ण श्वासे सुखी झाला त्याच्या नाकाचा आकार नास्तिकालाही नमवेल असा आहे त्याच्या श्वासाने पवनालाही दुःख नाहीसे होऊन सुख प्राप्त होते विशाळ डोळे चैतन्यपणे तेथे विसावो आले पाहते पाहणे आप आपनिया देखणे सबाह्याभ्यंतर समदृष्टी त्याचे विशाल नेत्र चैतन्याने भरलेले आहे तेथे पाहणारा थांबून विसावा घेतो त्याची दृष्टी अंतर्बाह्य समान आहे सर्वांना सारखीच पाहणारी आहे ज्ञान अज्ञानांची पाती मिथ्यापणे लवत होती तेही सारुनी मागुती सहज स्थिती पाहतसे ज्ञान आणि अज्ञान यांच्या पडद्यावर जी मिथ्या होती ती त्याने दूर केली आणि सहज स्थितीचे दर्शन घडवले अधिष्ठान विशाळ भाळी तैशी शोभा कपाळी सचिदानंद एकमेळी तोच त्रिवडी ललाटी त्याचे कपाळ आणि विस्तीर्ण भालावर
सच्चिदानंदाची त्रिवेणी एकत्रित प्रकट झाल्यासारखी आहे. उगाळुनी अहंपन सोहम काढिले शुद्ध चंदन, तेही केले कृष्णार्पण निजभाळी मळवट. अहंकार गाळून सोहम या शुद्ध चंदनाचा उटणे त्याने आपल्या कपाळावर लावले आहे. सपूर गगनांकुर सरळ तैसी मस्तकी केश कुरळ, कृष्णमुखेसी विन्मुख सबळ अधोगती धान्विनले. त्याचे कुरळे केस गगनाच्या अंकुराप्रमाणे उभे आहेत. त्याच्या मुखापासून दूर जाणारे सामर्थ्यवानही अधोगतीला जातात. मनोनी ऐक्याची मुष्टी आणुती बांधिले विरगुंठी, सहज भावाची मुगुटी मग दाटले सुबुद्ध. म्हणूनच एकात्मतेच्या मुष्टीत तो विरंगुंठी बांधून सहज भावाचा मुकुट धारण करून सुबुद्धतेने अलंकृत झाला आहे. तया मुकुटा तडवटी मुक्त मयूर पिच्छा वेंटी, कैसी शोभता हे गोमटी दृश्य दृष्टी अतीत. श्रीकृष्णाच्या मुकुटाच्या तळाशी मुक्तामण्यांच्या ओव्यात बसवलेली मोरपिसांची वेंटी आहे. ती किती सुंदर दिसते हे डोळ्यांनी पाहिले तरी शब्दात सांगता येणार नाही. सलोक स्वरूप समीपता ते तव सांडी पिसे सर्वथा, देखणेपणे विन डोळसता तेची माता स्तबक. ज्याच्याकडे सलोकता म्हणजे सर्वासी एकरूपपणा, सरूपता म्हणजे समान रूप आणि समीपता म्हणजे सदैव जवळ असणे आहे, तोच आपल्या सौंदर्यातील अंश म्हणून हे मोरपीस मुकुटात धारण करतो. त्याच्या तो स्तबक इतका देखणा आहे की पाहणाऱ्यांची डोळसता वाढते. अलंकारा माझी आवडी तेथे कृष्णासी अधिक गोडी, तेची सांगू विसरली पुढी चुकी गाढी पडी येली. अलंकारांमध्ये कृष्णाला विशेष गोडी मोरपिसात आहे, पण ती गोडी शब्दांनी सांगणे कठीण आहे. जणू वर्णन करताना मन गुंतून चुकते. सकळ भूषणां माझी भूषण ब्राह्मणाचा दक्षिण चरण, हृदयी वाहे नारायण श्रीवत्सलांछन गोविंद. सर्व अलंकारांमधला श्रेष्ठ अलंकार म्हणजे ब्राह्मणाच्या पवित्र चरणाचा स्पर्श. तसेच हृदयावर धारण केलेले श्रीवत्स हे चिन्ह त्याच्या वक्षस्थळावर श्री नारायणाची ओळख देते. श्रीकृष्णाची कृष्णमूर्ती लावण्य आले त्रिजगती, बरविया बरवा श्रीपती वाचा किती अनुवादो. श्रीकृष्णाचे रूप त्रैलोक्याच्या सौंदर्याला शोभा देते. त्याचे लावण्य इतके अद्वितीय आहे की ते पूर्णपणे शब्दात मांडणे अशक्य आहे. जे जे अत्यंत सुंदर दिसे ते ते कृष्णाचे नीलेशे, डोळिया तेने लाविले पिसे जाली मोर पिसे हरिअंगी. जे काही जगातील अत्यंत सुंदर दिसते ते त्याच्या सौंदर्याचा केवळ एक अंश आहे. त्याने डोक्यावर मोरपीस ठेवले आणि ते त्याच्या अंगावर शोभून गेले. सौंदर्याचा अभिमान मदना अंगी संपूर्ण, तेने देखोनिया श्रीकृष्ण स्वदेहासी विटला. सौंदर्याचा अभिमान ज्याला होता तो मदन म्हणजे कामदेव कृष्णाच्या पूर्ण सौंदर्याला पाहून आपल्या देहाविषयी उदास झाला. मदने कृष्ण देखिला सांग, अंग जाडूनी झाला अनंग, पोटी येऊनिया चांग उत्तमांग पावला. मदनाने कृष्णाला पूर्ण पाहिले, पण त्याच्या तेजाने जळून तो देहहीन अनंग झाला. मग तो कृष्णाच्या उत्तमांगाशी म्हणजे डोक्याशी आला. जणू तेच सर्वोत्तम स्थान मिळाले. बरवे पण मीच मोठी हे होते लक्ष्मीचे पोटी, कृष्ण देखोनिया दृष्टी तेही उफराटी जाहली. लक्ष्मीच्या मनात मीच सर्वात सुंदर असा अभिमान होता, पण तिने कृष्णाला पाहिले आणि तिच्या डोळ्यांनी ते सौंदर्य अनुभवताच तिचाही अभिमान गळून पडला. रूपा भाडोनिया कैसी रमा झाली परमपिसी, लक्ष्मी नावडे देवासी झाली दासी पायांची. कृष्णाच्या अद्वितीय रूपावर भाडून रमा म्हणजे लक्ष्मी सुद्धा त्याच्यासाठी वेडी होईल इतकी मोहिनी आहे. अशी मोहिनी पाहून लक्ष्मीला स्वतःच्या पती विष्णूच्या रूपाचीही तुलना कमी वाटेल.
ती स्वतःला त्याच्या चरणाची दासी बनवेल. कृष्ण देखिला जिये दृष्टी, ते परतोनी मागुती नुठी. अधिकाधिक घाली मिठी, होय तल्लीन हरिरूपी. ज्यांनी कृष्णाला पाहिलं त्यांची नजर त्याच्याकडून परत फिरतच नाही. उलट जशी जशी नजर त्याच्यावर राहते तशी त्याच्यावर अधिक प्रेम वाढतं. मन पूर्णपणे त्याच्या रूपात तल्लीन होतं. कृष्ण पहावयाच्या लोभा, नयनी नयनासी निघती जिभा. श्रवणी श्रवणासी वल्लभा, अभिनव शोभा कृष्णाची. कृष्णाला पाहण्याची एवढी लालसा की डोळ्यांनी डोळ्यांना सांगावं वाटतं, चल आणखी पाहूया. कानांना देखील वाटतं की त्याच्या गोष्टी आणखी ऐकूया. त्याची शोभा रोज नवी, अभिनव आणि अधिक मोहक आहे. कृष्ण रस जे सेवित, तयांसी फिके होय अमृत. अमर अमृता ते सेवित, तेही चरफडीत हरिरसा. ज्यांनी कृष्णाच्या प्रेमाच्या किंवा भक्तिरसाचा अनुभव घेतला त्यांच्यासाठी स्वर्गातील अमृत देखील फिकं पडतं. अमर लोकही जे अमृत पितात त्यांनाही जर कृष्ण रसाची चव लागली तर ते अमृत सोडून त्याचाच आस्वाद घ्यायला तडपतील. श्रिया वाखानिता अमरेंद्र, कृष्ण इंद्राचाही इंद्र. क्षय पावती इंद्र चंद्र, कृष्ण नरेंद्र अक्षयी. लक्ष्मी जी देखील ज्या परमेश्वराची माहिती सांगतात तो कृष्ण आहे. तो इंद्राचाही इंद्र आहे. इंद्रचंद्र हे क्षणभंगूर, पण कृष्ण सिंहासनावरील प्रभू नित्य, अक्षय आणि निरंतर आहेत. असुरसुरा उत्थापिती, गाराने हरिसी देती. इंद्रचंद्र प्रजापती, तेही चरपडती हरिपदा. जेव्हा दैत्यसुरांचे युद्ध होतं तेव्हा देव आपलं गारानं कृष्णाकडे आणतात. इंद्रचंद्र प्रजापती सुद्धा त्यांच्या चरणांवर येऊन तडफडत शरण जातात. ते वेळी कृष्णनाथ, कंस केशिया करी घात. देवा निजपती स्थापित, अमरनाथ श्रीकृष्ण. त्याच वेळी कृष्णनाथाने कंसाचा वध केला आणि देवांना त्याच्या योग्य स्थानावर परत बसवलं. अमरनाथ हा खरा श्रीकृष्णच आहे. कृष्ण ऐसा त्रिशुद्धी, उदाहरण देखे स्वात्मबुद्धी. सेवका बैसवी निजपती, अक्षय सिद्ध देऊनिया. त्रिगुणांच्या पलीकडे असलेला कृष्ण इतका उदार आहे की स्वतःच्या ईश्वरत्वाचा अहंकारही दाखवत नाही. आपल्या सेवकांना तो स्वतःच्या पदावर बसवतो, त्यांना अक्षय सिद्धी देतो. जेने दी देवकी यशोदेसी, ते गती दिधली पूतनेसी. समान येणे हरिमित्रांसी, उदारतेसी कायवानू. देवकी आणि यशोदा ह्यांनाच नव्हे तर पूतना राक्षसीलाही त्याने मुक्ती दिली. मग आपल्या शत्रूंशीही तो समान वर्तन करणारा त्याच्या उदारतेचं वर्णन काय करावं. निजपदा ते श्रीकृष्णनाथ, सद्भक्तांसी आपण देत. आपण होय भक्तांकित, राहे तिष्ठत तयांपासी. श्रीकृष्ण आपल्या निजपदाचं वरदान भक्तांना देतो. स्वतःला भक्तांच्या अधीन मानून तो कायम त्यांच्या जवळ राहतो. भक्ता आज्ञा मानी मोठी, सिंह सुगुर होय जगजेठी. प्रकटला कोरडी काष्टी, वचनांसाठी भक्तांच्या. कृष्ण भक्तांची आज्ञा मानणारा आहे. भक्तांच्या वचनासाठी तो सिंह, सुकर अशा जगातील सर्वात सामर्थ्यशाली रूपांमध्येही प्रकट होतो. कोरड्या काठीसारख्या अशक्य ठिकाणीही तो प्रकट होतो, फक्त भक्तांचे वचन पूर्ण करण्यासाठी. ऐसा धीरवीर उदार, गुणागुणी गुणगंभीर. पृथ्वीवरी यदुवीर, दुजा नाही सर्वथा. असा धीर, वीर, उदार, गुणांनी भरलेला आणि गंभीर स्वभावाचा कृष्ण पृथ्वीवर यदुवंशात आहे. त्याच्यासारखा दुसरा कुणीही नाही. कृष्णचरणींचा आराम, पाहता विसरे क्रियाकर्म. समाधी तेथे विश्राम, मनोरम हरिपदी. भगवंताच्या चरणांवर दृष्टी जाईल तेव्हा सर्व क्रियाकर्म विसरून जाते. त्या अवस्थेत मनाला एक प्रकारचा समाधीचा, विश्रांतीचा आनंद मिळतो आणि हरीच्या चरणीच मन रमते. कृष्णरूपाची प्राप्ती
भीमकी सादर श्रवणार्थी, हृदयी आविर्भवली मूर्ती, बाह्यस्फूर्ती मावळली. भीष्मकाने कृष्णाच्या सुंदर रूपाचा अनुभव घेण्यासाठी त्याचे श्रवण सादर केले आहे. त्याच्या हृदयात जणू मूर्तीच प्रकट झाली आहे आणि बाहेरची सर्व चेतना हालचाल थांबली आहे. अंग जाहले रोमांचित, कंठी बाष्पे पैदाटत, शरीर चळचळा कापत, पडे मूर्छित धरणीये. शरीर रोमांचित झाले आहे, गळ्यात बाष्प दाटले आहे, संपूर्ण अंग थरथरत आहे आणि त्या परम भावावस्थेत तो धरणीवर मूर्छित होऊन पडला आहे. एक म्हणती धरा धरा, एक पल्लवे घालती वारा, एक म्हणती हे सुंदरा, कृष्ण कीर्तने झडपली. कोणीतरी म्हणते धरा धरा आणि पंखासारखा वारा हलतो. कोणी म्हणते हे सुंदर आहे आणि कृष्ण कीर्तनाने वातावरण व्यापले आहे. भक्तिपाशी भावना जाये, तैसी धानविनली धाये, झनी दृष्टी लागली माये, मनोनी कडिये घेतली. भक्तीच्या पाशात मन गुंतले, भावनेने धाव घेतली, दृष्टी कृष्णावर ठरली आणि भक्ताने आपली माया त्याच्या समोर समर्पित केली. रायासी कळले चिन्ह, ईस जाहले कृष्ण श्रवण, तेथेची वेधले असे मन, कृष्णार्पण हे करावे. श्रोत्यांना समजले की ही कृष्ण श्रवणाची अनुभूती आहे. त्यांचे मन वेधले गेले आणि त्यांनी ठरवले की आपले सर्व कर्म व मन कृष्णास अर्पण करावे. मनी धरोणी हाची भाव, अंतपुरा आला रावो, रुक्मिणीसी कृष्ण नावो, राणीये रावो पुसतसे. रुक्मिणीच्या हृदयात त्या क्षणी एक अनोखा भाव उगम पावला. तिच्या अंतकरणात आनंदाची लाट उसळली. नयनांसमोर श्रीकृष्णाचे मोहक रूप आले आणि त्या दर्शनाने तिचा जीव अगदी हरखून गेला. जणू ती अनेक जन्माची ओढ पूर्ण झाली होती. मनाच्या गाभाऱ्यात तिने त्याला पती म्हणून स्वीकारले. हा स्वीकार कोणत्याही शब्दांशिवाय फक्त अंतकरणातून झालेला, पण अत्यंत दृढ आणि अमोल होता. तिच्या हृदयात आता फक्त कृष्णाचीच छबी होती. मग बोलली शुद्धमती, हेची होते माझी या चित्ती, कन्या अर्पावी श्रीपती, पुण्यत्री जगती न समाये. त्यावेळी राणी म्हणजे रुक्मिणीची आई शांत पण ठाम आवाजात म्हणाली, हेच तर माझ्या मनातही आहे. माझ्या कन्येचे कन्यादान श्रीपती कृष्णालाच करणे योग्य आहे. हा विवाह केवळ एक वैवाहिक संबंध नसेल तर पुण्याचा अपार सागर असेल. अशा कार्याचे महत्त्व त्रिलोकातही अनंत आहे. तिच्या शब्दात एक भक्तिभाव आणि समाधानाची लय होती. तिच्या मनात आता कुठलाही संभ्रम राहिला नव्हता. वरमानला आम्हासी, कन्यादान श्रीकृष्णासी, तरीच सार्थकता जन्मासी, दोन्ही पक्षांशी उद्धार. राणीने हा निर्णय मान्य करताच जणू दोन्ही कुलांचे भाग्य उजळले. कन्यादानाचा हा संकल्प रुक्मिणीच्या कुटुंबासाठीही आणि कृष्णासाठीही मंगलकारक होता. एकीकडे वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने आणि आईच्या संमतीने रुक्मिणीच्या मनातील स्वप्न साकार होत होते आणि दुसरीकडे श्रीकृष्णाच्या जीवनातही एक दिव्य आणि पवित्र संबंधाची भर पडणार होती. हा निर्णय फक्त दोन व्यक्तींना नव्हे तर दोन वंशांना आणि संपूर्ण समाजालाही उन्नतीच्या मार्गावर नेणारा ठरणार होता. विकल्प रुक्मिया कृष्ण द्वेषी, वचन न मानेची त्यासी, काय म्हणावे वडिलांसी, गोवळी यासी सोयरीक. रुक्मिणीचा भाऊ रुक्मी मनाने पूर्णपणे कृष्णविरोधी होता. त्याच्या हृदयात कृष्णाविषयी आदराची कणभरही जागा नव्हती. आई वडिलांनी आणि कुटुंबाने कितीही समजावले तरी त्याने आपले मत बदलण्यास नकार दिला. वडिलांसमोरच त्याचे वागणे कठोर, अपमानास्पद आणि हठी होते. त्या क्षणी सभागृहातील वातावरण तणावाने भरले होते. रुक्मिणीच्या वडिलांना समजत नव्हते की अशा परिस्थितीत काय करावे. कन्येचे लग्न योग्य ठिकाणी लावावे की मुलाच्या विरोधाला मान द्यावा. निर्णयाचा क्षण अधिकाधिक कठीण होत चालला होता. कृष्ण अगुणांचा अरूप, कन्या सुगण अतिस्वरूप, दोहींशी घटिताचा विकल्प, शून्य संकल्प सोयरीके. सर्वजण जाणून होते की कृष्ण हे केवळ रूपवानच नव्हे तर अद्वितीय गुणांचे धनी आहेत. धैर्य, बुद्धी, सौजन्य आणि पराक्रम यांनी संपन्न, तसेच रुक्मिणी ही सौंदर्यशील आणि गुणांनी उजळलेली होती. दोघांचे मिलन
हे स्वर्गीय युग्मासारखे होते. पण या सत्याच्या मध्ये एक मोठी भिंत उभी होती, ती म्हणजे कुटुंबातील मतभेद. एक बाजू कृष्णाच्या बाजूने होती, तर दुसरी बाजू ठाम विरोधात. या संघर्षामुळे कोणताही निर्णय स्थिरावत नव्हता. जणू आनंदाचा क्षण वारंवार दूर ढकलला जात होता. रुक्मी या कृष्ण निंदा करीत, वाग्देवता स्तुती वदत. निंदेसी वागेश्वरी भीत, पाप अद्भुत निंदेचे. रुक्मी केवळ विरोध करत नव्हता, तर कृष्णाचा उघडपणे अपमान करत होता. त्याच्या वाणीतील विषारी शब्द जणू देवी सरस्वतीलाही खिन्न करत होते, कारण त्याच्या मुखातून स्तुती आणि निंदा दोन्ही बाहेर पडत होत्या. पण निंदेचे प्रमाण जास्त होते. त्याची निंदा इतकी तीव्र आणि प्रभावी होती की सभेत उपस्थितांना एक भीतीची छटा जाणवली. हा केवळ शब्दांचा अपमान नव्हता, तो एक पाप होता, एक अद्भुत, अर्थात अकल्पनीय निंदा. त्याचे परिणाम भविष्यात गंभीर ठरतील हे जाणवणे अवघड नव्हते. एका जनार्दनी विनवीत, निंदे माझी स्तुती होत. श्रोती तेथे ठेवूनी चित्त, कथा निश्चित परिसावी. म्हणून श्रोत्यांनो, मन स्थिर ठेवून हा प्रसंग ऐका. ही कथा केवळ प्रेम कथा नाही, ती भक्ती, धैर्य आणि सत्यनिष्ठेची गाथा आहे. सारांश असा की भीष्मक राजाच्या राणीच्या पोटी जन्मलेली तेजस्वी रुक्मिणी सर्वांची लाडकी होती. एकदा राजदरबारात आलेल्या विद्वान ब्राह्मणाने कृष्णाच्या रूप, लीला आणि महिमेची कथा सांगितली. त्याचे तेजस्वी अंग, मुकुट, मोरपीस, श्रीवत्सचिन्ह, मोहक चेहरा आणि लक्ष्मी देवीची सेवा पाहून रुक्मिणीच्या हृदयात प्रेमाची ज्योत पेटली. भीष्मक राजा आनंदित झाला आणि रुक्मिणीचा विवाह कृष्णाशी करण्याचा निर्णय घेतला. पण तिचा भाऊ रुक्मी, जो कृष्णाचा विरोधक होता, त्याने विरोध केला. या प्रसंगातून आपण शिकलो की भक्ती आणि सत्याचा मार्ग नेहमी अडथळ्यांवर विजय मिळवतो. इति श्रीमद् भागवते महापुराणे दशमस्कंदे हरिवंश संहिता सम्मते रुक्मिणी स्वयंवरे प्रथम प्रसंग. श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु. जय श्री कृष्ण, जय श्री रुक्मिणी.